ओ परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. भारताच्या परिवर्तनाचे व परिवर्तन क्रांतीचे सत्य. अध्याय 3. महर्षी दयानंद सरस्वतीजी एक संक्षिप्त जीवन परिचय. ज्या महान आत्म्याने आम्हाला अंधारातून काढून प्रकाशाचा मार्ग दाखवला, स्वतः विष पिऊन वेदामृत आम्हाला पाजवले, ज्याने झोपलेल्यांना जागवले, या जाणूया अद्भुत मृत्यू, अद्भुत जीवन. महर्षी दयानंद सरस्वतीजींचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 रोजी टंकारा, गुजरात मध्ये एका संपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. आरंभीचे संस्कृतचे शिक्षण घरीच झाले. शैव मत मानणाऱ्या परिवारात मूळ नक्षत्रामध्ये जन्म झाल्याने नाव मूळशंकर ठेवण्यात आले. पैतृक संस्कारानुसार शिक्षण व दीक्षा झाली. 19 वर्षांच्या अवस्थेत शिवरात्रीच्या प्रसंगी व्रत पाळण्याचा विषय निघाला, तेव्हा श्रद्धेने व्रत ठेवले. परंतु मंदिरातील सारे दृश्य पाहून मन अशांत झाले. काही उंदीर शिवलिंगावर वाहिलेला प्रसाद खाताना पाहून मनात असे विचार जन्मले की हे वास्तविक कैलासपती नाहीत, जे आपले रक्षण करू शकत नाहीत. बस चिंतन खऱ्या शिवाच्या शोधासाठी आतुर झाले. घर आणि जबाबदारी बाधा वाटू लागली. बहीण व काकांचा मृत्यू पाहून मृत्यूचे सत्य जाणण्याची इच्छा आणखीनच प्रबळ झाली. बस हे विचाररूपी वादळ घरातील बंदिस्तपणाला तोडून संसार सागराच्या विचरणासाठी निघाले. जणू मूळ शंकर शंकराचे मूळ शोधण्यासाठी निघाला. साऱ्या देशाला पाहिले, समाज पाहिला, धर्म पाहिला, धर्माच्या नावाखाली चाललेले पाखंड पाहिले, धार्मिक अंधविश्वासांचा अनुभव घेतला. प्रथम शुद्ध चैतन्य बनले, ब्रह्मचर्य धारण केले, ज्ञानप्राप्तीमध्ये अडथळा समजून संन्यास घेतला, नाव ठेवले दयानंद. जणू काही आगामी जीवनाचा उद्देश आजच निश्चित केला आहे. कोठे उत्तराखंडाची बर्फाच्छादित शिखरे, कोठे नर्मदेचे उद्गम स्थळ पायीच मोजून टाकले. जनतेचे दुःख वेदना, धार्मिक पुस्तकांची सत्य असत्यता, आश्रमांतील सत्यतेला अधिक सखोलपणे पाहिले. हरिद्वार येथील कुंभमेळ्यातही आसन जमवले. हजारो साधूंना त्यांच्या आखाड्यामधील लीला पाहिल्या. जे जे जाणता आले ते जाणून घेतले, जे शिकता येत होते ते शिकून घेतले. शेवटी मथुरेत गुरु विरजानंद यांच्या दारी पोहोचले. जे हवे होते ते मिळाले, जसा चंद्राला चकोर. आर्ष परंपरा अर्थात ईश्वरीय ज्ञान वेदाची वास्तविक परंपरा पावली. शंकांचे मेघ मिटले, ज्ञान पावले, धन्य झाले. आता गुरुदक्षिणेची पाळी होती. गुरुदक्षिणेमध्ये घेऊन तर गेले होते लवंगा, परंतु सारे जीवन ईश्वरीय ज्ञान वेदविद्येच्या प्रचारासाठी समर्पित करण्याचा संकल्पच देऊन टाकला, पूर्ण देखील केला. जे ज्ञान घेतले होते आता वेळ होती ते देण्याची. आतापर्यंत ज्ञानप्राप्तीसाठी भारतभर भ्रमण केले होते. मर्यादित साधनांच्या साहाय्याने अमर्याद यात्रा केल्या. पुन्हा एकदा हरिद्वार येथील कुंभमेळ्यात पोहोचले. पाखंड खंडिनी पताका फडकावून पाखंडाच्या किल्ल्यात जाऊन थेट आव्हान दिले. ज्ञानाची नगरी काशीमध्ये अज्ञानाला आव्हान दिले. अभिमन्यूप्रमाणे घेरले गेले, पण ते तर अर्जुन निघाले. ना भ्याले
ना लाजले ना विचलित झाले, अविचल असे टिकून राहिले. कारण सत्याचा आधार होता. हारणे जिंकणे एकीकडे, सत्याचा डंका तर वाजलेला होता. दयानंदांचे म्हणणे दगडावरची रेघ बनले होते. आता फक्त बडवण्याने काय होणार होते? स्पष्ट वक्तेपणा, सत्य वक्तेपणा यांना आधार बनवले. जे बोलले ते मानव कल्याण हा उद्देश ठरवून बोलले, केवळ हितासाठी, अहितासाठी नव्हे. परिणाम झाला. लोक ऐकू लागले, समजू लागले. जे दूर पळत होते ते जवळ येऊ लागले. गुजराती होते, बोलत होते संस्कृत, पण जनहित, राष्ट्रहित समोर ठेवले. हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह झाला. जनहितार्थ दयानंदाने मान्य केले. केवळ एक कौपीन, लंगोटी परिधान करत असत, परंतु समाजात प्रचारार्थ पूर्ण वस्त्र धारण करण्याचा सल्ला मिळाला. तो देखील मान्य केला. आपली मंतव्ये लिहिण्याचा आग्रह स्वीकारून सत्यार्थ प्रकाश सारखा कालजयी ग्रंथ लिहिला. संस्कारविधी, गोकरुणानिधी, व्यवहार भानू इत्यादी वेगवेगळे ग्रंथ लिहिले आणि सर्वात महान कृपा करत ईश्वरीय ज्ञान वेदाचे भाष्य सुरू केले. वेद प्रकाशनाकरिता मुद्रणालय स्थापन केले. वेद व संस्कृत पाठशाळा सुरू केली. जेव्हा स्पष्ट व सरळ सरळ बोलले, खरे खरे बोलले, तर विरोध होणे स्वाभाविकच होते. विरोध झाला, थोडा नव्हे खूप झाला. तेव्हा शास्त्रार्थ केले. अनेक शास्त्रार्थ वादविवाद झाले, सर्वांशी झाले, प्रत्येक विषयावर झाले. सत्य होते, हारू शकत नव्हते, हारलेही नाहीत. जेव्हा दयानंदांना शास्त्रार्थामध्ये हरविणे शक्य झाले नाही, तेव्हा मारण्याचे प्रयत्न झाले. एक दोनदा नव्हे, 10-20 नाही, 44 वेळा मारण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु नाव दयानंद सार्थक होत होते. कोणाच्याही विरुद्ध काहीही कार्यवाही नाही, करण्याची इच्छा पण नव्हती. कधी सुरक्षेसाठी शिपाई ठेवण्याची इच्छा नव्हती. राजाने देऊ केले होते, पण तर घेतले नाहीत. ईश्वरावर एवढा विश्वास. सर्व प्रचलित मतांचा वेदाने सामना केला. जे वेदानुसार आहे ते ठीक, आणि जे वेदाच्या विरुद्ध आहे त्याला मानवासाठी सुद्धा विरुद्धच मानले. तर्कासोबत, तर्काशिवाय नाही. परंतु अंधविश्वासांना मानणाऱ्यांसाठी तर्क कोठे? येथे तर धर्म व्यापार झालेला होता, विकला जात होता. विकणारे पण होते, विकत घेणारेही. आता मेळ कसा व्हावा? ज्याने ऐकले, चिंतन केले, समजले, तो मागे फिरला. जो हे करू शकला नाही त्याने दगड फेकून आपले समाधान करून घेतले. संन्यासी होते म्हणून संन्यास धर्म पाळला. ना आपले स्थान बनवले, ना निवास, ना आश्रम. बनवण्याची इच्छाच नव्हती. अनेकांची देण्याची इच्छा होती तरी घेतले नाही. ना बँक खाते, ना तिजोरी बनवली, ना पेट्या बनवल्या, ना कुलुपे लावली. संन्याशाला कसले बरे बंधन, ना कोणता पत्ता. आजपर्यंत कोणालाही हे कळू शकले नाही की दयानंदांचा पत्ता कोणता आहे, ते कोठे राहतात. नेहमी प्रसन्न चित्त. कोणी मानो किंवा न मानो, दयानंदांना या गोष्टीची चिंता नव्हती. चिंता होती तर केवळ एका गोष्टीची की मी वेदविरुद्ध कार्य तर करत नाहीये ना. भोजन मिळाले तर ठीक, जे मिळाले ते ठीक. भोजन नाही मिळाले, दुःखी नाहीत. गंगेच्या वाळूला अंथरूण बनवले, विटांची उशी बनवून झोपले, दुःखी नाही झाले. विरोधकांनी विटा फेकल्या, दयानंद भ्याले नाहीत. तलवारीने वार केले, तलवार तोडून फेकून दिली, पण रुष्ट नाही झाले. दगड मारण्यात आले,
फुलांचा वर्षाव मानला. विष दिले गेले, देणाऱ्याला सोडून दिले, पण दुःखी झाले नाहीत. यात्रा करताना पाय सोलले गेले, कापल्या गेले, वेदना झाल्या नाहीत, विचलितही झाले नाहीत. गोंधळ करून, उजेड विझवून शास्त्रार्थामध्ये पराजित झाल्याचे घोषित करण्याच्या प्रयत्नाच्या वेळी देखील दयानंद फक्त स्मित हास्य करत राहिले. विरोध व भीती यामुळे कधी कोणी आपल्या घरातून अन्य कुठेतरी जाण्यासही सांगितले, पण दयानंद दुःखी झाले नाहीत. गुरूंना स्नान घालण्यासाठी यमुनेहून दररोज 10-12 घागरी भरून आणताना दयानंद थकले नाहीत, हारले नाहीत. गुरूंच्या हाताचा मार सहन करून दयानंद दुःखी झाले नाहीत. नकली दयानंद बनवून गाढवावर बसवून मिरवणूक काढली जात आहे, पण दयानंद न त्रस्त आहेत, विचलितही नाहीत. परंतु अश्रू पण निघाले, दुःखी पण झाले, नाराजही झाले, क्रोधित पण झाले, विचलित पण झाले. दयानंदांना दुःख मिश्रित क्रोध आहे, तर तो योगीराज श्रीकृष्णावर लावलेल्या लांछनावर आहे, आणि त्यांना लांछने लावणाऱ्यांना ते कोणतीही सूट देण्यास तयार नाहीत. ते जे शब्द लिहितात कसेही असोत, परंतु त्यांच्यासाठी श्रीकृष्णांची मर्यादा वाचवणे आवश्यक आहे. का आहे दुःख? श्रीकृष्णावर लावलेल्या आरोपाबाबत दयानंदांना काय त्रास आहे जर कोणी श्रीकृष्णांना रसिया म्हणत असेल? ते आपल्याला विष देणाऱ्यांना पैसे देऊन पळविण्यास तयार आहेत, पण श्रीकृष्णावर आरोप लावणाऱ्यावर दया करण्यास तयार नाहीत. ते स्वतःच्या अपमानामुळे तर दुःखी नाहीत, पण श्रीकृष्णांचा अपमान सहन करण्यास तयार नाहीत. कधी गांभीर्याने विचार केलाय आम्ही? गंगेमध्ये मुलाच्या प्रेतावरून वस्त्र ओढणाऱ्या मातेला पाहून दयानंद देशातील दारिद्र्याने द्रवित झाले. वृंदावनामधील आश्रमांतील बालविधवांची स्थिती पाहून दयानंद दुःखी आहेत. पुण्याच्या नावाखाली आपल्या मुलीसुद्धा पंड्यांना दान देण्याची परंपरा पाहून दयानंद दुःखी आहेत. आर्यावर्ताचे प्राचीन वैभव जाणून घेत आजच्या या दुरवस्थेवर दयानंद दुःखी आहेत. विशाल वैभव असणाऱ्या आर्यावर्ताचे विखंडन पाहून, विधर्मी शासकाला आपल्यावर बसलेला पाहून दयानंद विचलित आहेत. पंडितांच्या ठिकाणी शिजत असलेले मांस पाहून दयानंद दुःखी आहेत. दीन व अबलांचे धर्माच्या नावावर शोषण होताना पाहून दयानंद व्यथित आहेत. दलित वर्गाची दुरवस्था पाहून दयानंद अश्रुपूरित आहेत, आणि गौमाता कापली जात असताना पाहून दयानंद आपल्या सिद्धांतांच्या चौकटीच्या खूप पुढे निघून थेट ईश्वराकडे तक्रार करायला पोहोचतात, आणि त्या परब्रह्म ईश्वराच्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे करतात. जणू काही त्यांच्या दुःखाची पराकाष्ठा झाली असावी. हे सगळे पाहत तर इतरही होते, जाणत तर इतरही होते, समजत तर इतरही असतील, तर मग दयानंद दुःखी का व्हावेत? तप असे होते की मोक्ष मिळू शकत होता, पण आले तर होते दुःख संपवायला, मोक्ष मिळवण्यासाठी तर नाही. विचार करा क्षणभर थांबून त्या महात्म्याच्या बाबतीत, त्या योगी, त्या आदित्य ब्रह्मचार्याच्या बाबतीत. शेवटी का तो दुःखी होत आहे? काय स्वतःच्या दुःखासाठी? ते तर त्यांनी स्वतःच अंगीकारिले आहे, कोणाच्या म्हणण्यावरून नाही. नाही मिळणार दयानंद, कमीत कमी असा दयानंद. रोग मोठा होता, केवळ दुःखी होऊन काय मिळणार? जाणत होते, यामुळे प्रत्येक अवस्थेचे समाधान शोधले, त्यासाठी कार्य करणे सुरू केले. आता काय करायचे आहे, कसे करायचे आहे, लिहिले सुद्धा, सांगितले सुद्धा, समजावले सुद्धा. बाकी ईश्वराची व्यवस्था मानून संतोष मानला.
केवळ 20 वर्षांच्या सामाजिक जीवनात समाजातील लहानात लहान व्यक्तीला भेटले. समाजातील उच्च वर्ग, राजे, मांडलिक यांना भेटून त्यांच्या जीवनाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला. लाजले नाहीत, भ्याले नाहीत, दबले नाहीत. पंडितांसोबत हिंदू धर्मासंबंधी, मौलवीसोबत मुस्लिम मतासंबंधात आणि पाद्रींसोबत ख्रिश्चन मतासंबंधी चर्चा केली. जे सांगितले स्पष्ट सांगितले, हिताचा विचार करून सांगितले. प्रत्येक ग्रंथाची सत्यता उलगडून दाखवली. ज्याने आतापर्यंत ग्रंथ उघडले नव्हते त्यानेही उघडले. ग्रंथ बदलावे लागले, असहाय्यतेमुळे बदलले. ते कोणत्याही मताशी संबंधित असोत, सर्वांना आपापले ग्रंथ पुन्हा वाचण्यास भाग पाडले. जीवनात कोणाला लहान मानले नाही, कोणाला मोठे मानले नाही. सगळ्यांच्या हाताचे भोजन केले. कोणी म्हणणे मानले नाही तर दुःखी नाहीत. कोणी भेटू इच्छित नसेल तर शोक नाही. जीवनाची दोर अक्षुण्ण न समजता, इच्छा नसतानाही, पण काम पुढे चालले पाहिजे. मी असेन किंवा नसेन, आवश्यक व्यवस्था समजून एप्रिल 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. ठिकठिकाणी त्याच्या शाखा उघडण्यासाठी पोहोचले. स्वतः कोणतेही पद घेतले नाही. स्वतःसाठी परम शब्दाचा उपयोग होऊ दिला नाही. प्रथम आर्य समाज मुंबईचे देखील साधारण सदस्यच राहिले. 6 फूट 8 इंच उंच, गोरा रंग. आदित्य ब्रह्मचारी आता फक्त वेदभाषाचे कार्य पूर्ण करू इच्छित होते. परंतु निरंतर प्रवास, प्रवचने, शास्त्रार्थ, चर्चा यामुळे त्याची गती जास्त वाढू शकत नव्हती. षडयंत्रामागून षडयंत्रे चालू होती. त्यात इंग्रजी सरकारसुद्धा, आमचे बंधूसुद्धा, कुराणीसुद्धा, ख्रिस्तीसुद्धा. एक ईश्वर आणि दुसरे सत्य, बस या दोहोंचीच सोबत होती. ईश्वराच्या आज्ञेविरुद्ध काहीही न करणे आणि सत्याशी तडजोड न करण्याचा भीष्म संकल्प त्यांना जोधपूरला घेऊन गेला आणि राजाला चरित्रविषयक शिकवण देताना षडयंत्र झाले. विष दिले गेले. योगी होते, विष स्वतः काढू शकत होते, काढले देखील. परंतु हे तर भयंकर षडयंत्र होते. आधी विष, नंतर डॉक्टरचे कर्तृत्व. राजाला आपल्या अतिथी स्वामीला भेटता न येणे, कोणालाही सूचित न करणे, स्वतः सगळे अर्थ सांगून जात होते. शरीराचा अंत तर होणारच होता, पण त्याकरिता दिवाळीची प्रतीक्षा होती. उपचाराच्या दरम्यानही उपदेश, जीवनापासून उपदेश, वाणीने उपदेश, लेखनीने उपदेश, व्यवहाराने उपदेश आणि शेवटी मृत्यूद्वारेही उपदेश. गुरुदत्त, ज्याचे जीवन जीवनाने बदलले नव्हते, मृत्यूने बदलून गेलेले होते. संदेश कसे? संदेश ईश्वराप्रती समर्पणाचा, संदेश सत्याप्रती समर्पणाचा, संदेश मानव व समाजाप्रती समर्पणाचा. काय कमालीचे संदेश आहेत. बोलत नाहीत पण उपदेश चालू आहे. लिहित नाहीत पण उपदेश चालू आहे. क्षणोक्षणी उपदेश. दिवाळीच्या सायंकाळी, संध्येच्या वेळी ध्यानावस्थित पुढील यात्रेच्या तयारीत होते. कितीतरी दर्शनासाठी उभे आहेत. मौन. सर्वांचे शब्द बंद झाले होते. सर्वांचे डोळे त्या अनंत यात्रेला निघणाऱ्या प्रवाशाला पाहत होते. परंतु त्या डोळ्यांनाही पत्ता नाही. केव्हा कोणाचे किती अश्रू निघाले आणि वायूमध्ये विलीन होत असलेल्या आत्म्याला पाहून किती अश्रुजलाने धरती ओली होत होती. जणू अश्रू नव्हेत, अश्रुधारा असावी. सोडून दिले श्वास, केले प्रभूचे आभार. जेव्हा गाऱ्हाणे होते, गोमातेची स्थिती पाहून तेव्हा होते. वारंवार प्रभूचे आभार, केवळ आभार. हे प्रभू,
तू चांगली लीला केलीस, तुझी इच्छा पूर्ण हो. आम्हा सर्वांना अपार जीवनशक्ती देऊन प्रस्थान केले. न जाणे कोणत्या यात्रेला एक दिवा विझला लाखो दिव्यांना पेटवून. बाकी तर शरीर उरलेले होते. दुसऱ्या दिवशी विशाल अंतिम यात्रेत असंख्य लोक पाय आपटत दुःखी होत चालले होते. मनावर ओझे होते. ते ओझे उतरविण्याची तयारी त्या प्रत्येक व्यक्तीला करायची होती, ज्याने एक शब्द देखील दयानंदांचा ऐकला असेल, ज्याने एकही शब्द दयानंदांचा वाचला असेल, ज्याने एक क्षणाही दयानंदांना पाहिले असेल. जे घोर विरोधी होते, दुःख खूप होते त्यांना देखील. त्यांना एक दुःख आणखी होते, दयानंद निष्कलंक निघून गेले. कसे कसे भाव होते विरोधकांचे सुद्धा. दो आफताब डूबे हैं एक आन में, एक मगरिब में एक हिंदुस्तान में. सूरज की रोशनी से मुजम्मत हुई जरूर, इसने किसी चिराग को जलने नहीं दिया. अजमेरची मलूसर स्मशान भूमी. संस्कार विधीनुसार मंत्रोच्चारण झाले. अंतिम संस्कार झाला. सगळे समाप्त. नाही, सगळे समाप्त नाही झाले. एक गोष्ट तर अजून बाकी होती. त्यांचे ते शब्द, माझ्या शरीराचे भस्म गंगेमध्ये वाहू नका. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातील मातीत मिसळा, जेणेकरून त्याच्या पिकाच्या वाढीमध्ये मी देखील कामाला येऊ शकेन. माझे शरीरही सहाय्यक होऊ शकेल. आहा, कसले शानदार जीवन, कसा शानदार शेवट. अंत फक्त शरीराचा. नश्वर होते, जाणारच होते. परंतु विचार अक्षुण्ण होते, अक्षुण्ण आहेत आणि राहतील. कोणाकडून देण्यात आलेले नव्हते, कोणाकडून मिळाले नव्हते, स्वतः बनवले नव्हते. त्या परमपिता परमात्म्याच्या वेदवाणीनेच तर विचार होते. तेव्हा ते समाप्त कसे होतील? झाले नाहीत, होणार नाहीत. आणि आता त्यांना वाढवणे हे आर्यसमाजस्थ लोकांचे काम आहे. 150 वर्षापासून करत राहिलेत, बलिदाने दिलीत आणि आता पुढेही देत राहतील. दयानंदांचे शरीर नश्वर होते. दयानंद अमर आहेत. त्यांची वाणी अमर आहे, त्यांची लेखणी अमर आहे आणि अमर आहे त्यांचे प्रेरक जीवन. धन्य दयानंद, धन्य धन्य दयानंद.